मुलांच्या शाळेला सुट्ट्या असल्या ना, तर मुलांना रोजच काहीतरी चटपटीत पाहिजे. अजिबात भाजी चपाती खायला बघत नाहीत. तर म्हटलं चला आज मस्त अशा भरपूर भाज्यांनी बनलेला नाश्ता बनवूया. तर त्यासाठी मी ते पालक ना आधी ब्लांच करून घेतली. नंतर या पद्धतीने मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून इथे पेस्ट तयार करून घेतली आहे. आता इथे मी 4 ते 5 उकडलेले बटाटे घेतले आहेत. आता त्या पोटॅटो मॅशरने याला या पद्धतीने मॅश करून घ्यायचे. इथे किसणीने किसायचे नाही आहे, नाहीतर तुम्ही ते हाताने सुद्धा फोडून घेऊ शकता. आता जी पालक आपण बारीक करून ठेवली होती ते याच्यामध्ये घालायची. आता ज्या भाज्या तुम्हाला वाटते ना मुलं खात नाही, त्या आपल्याला मुलांना द्यायच्या आहेत, तर त्या या पद्धतीने देऊ शकता. तर मी इथे गाजर घेतलेला आहे, किसून घेतलेला. सोबतच शिमला मिरची घेतली आहे बारीक कट करून. कांदा घेतला आहे आणि मक्याचे दाणे घेतलेत आणि 1 चमचा ठेचून घेतलेली हिरवी मिरची घेतली आहे. 1 चमचा पिझ्झा सीझनिंग, 1 चमचा ऑरिगॅनो आणि 1 चमचा चाट मसाला घेतला आहे. थोडेसे चिली फ्लेक्स घालायचे आहे. आता इथे बाइंडिंगसाठी इथे मी ब्रेड क्रम्स घेतलेले आहे. आता मी याच्यामध्ये आधी मीठ घातलेलं नाही आहे, कारण आधी मीठ घातलं आणि आपण ते जास्त मिक्स करतो ना, त्याच्यामुळे भाज्यांना पाणी सुटतं. तर आधी आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया. तर मी याच्यामध्ये कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे. आता हे आधी मिक्स करून घेऊ, नंतर याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. तर आता इथे बघू शकता हे चांगलं आपण मिक्स करून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये 1 चमचा मीठ घालून घ्यायचा. परत त्याला आता हलक्या हाताने मिक्स करून घेऊया. आता आपल्याला जास्त असं मिक्स करायची गरज नाही आहे. हलक्या हाताने मिक्स करून घेऊ. आता हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. दुसऱ्या साईडला मी इथे तांदळाच्या पिठाची अशी स्लरी बनवून घेतलेली आहे. थोडी पातळ अशी स्लरी बनवून घ्यायची आहे. आता तुम्हाला हा नाश्ता आहे ना कुठल्याही शेपमध्ये बनवता येईल. तर मी ते सिलेंडरचा शेप देते. तुम्हाला वाटलं तर तुम्ही ते टिक्कीसारखे सुद्धा बनवू शकता. तर बघा या पद्धतीने तयार करून घ्यायचं. नंतर आपण जी स्लरी बनवली आहे ना तांदळाच्या पिठाची त्याच्यामध्ये डिप करायचं आणि नंतर हे ब्रेड क्रम्समध्ये कोट करून घेऊया. तर बघा या पद्धतीने कोट करून घ्यायचे आणि हाताने थोडंसं दाबून घ्यायचं, म्हणजे हे ब्रेड क्रम्स आहे ना तेलामध्ये जास्त निघणार नाही आणि तेल आपलं जास्त खराब होणार नाही. तर बघा या पद्धतीने थोडंसं दाबून घेतलेलं आहे. आता बाकी सगळे मी या पद्धतीनेच तयार करून घेते. जर तुम्हाला मुलांचा बर्थडेसाठी बनवायचं असेल किंवा कुठल्या किटी पार्टीसाठी बनवायचं असेल ना, तर तुम्ही आदल्या दिवशीसुद्धा हे फ्रीजमध्ये बनवून ठेवू शकता आणि मग वेळेवर तळून घेऊ शकता. तर बघा या पद्धतीने बनवून घेतलेले आहे. आता आपण याला फ्राय करून घेऊया. तुम्ही हे एअर फ्रायरमध्ये सुद्धा बनवू शकता. तर बघा तळताना हे तेल आहे ना थोडं जास्त गरम पाहिजे. तर बघा आता थोडासा रंग चेंज होईपर्यंत आपण याला फ्राय करून घेऊया. तर मस्त क्रिस्पी आपल्या हे पालक आणि व्हेजिटेबल म्हणजे पालक आणि भाज्यांचे कटलेट तयार झाले. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. सोबतच माझी रेसिपी तुम्ही कुठल्या सिटीतून बघताय ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. तर बघा मस्त असे चटपटीत हे आपले कटलेट तयार झाले. हे तुम्ही केचप आणि कुठल्याही चटणीसोबत खाऊ शकता. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. चला तर मग बाय बाय.